आता बातमी आहे नांदेडमधून। नांदेड शहरात आज भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख उपस्थित होते। मोजक्याच निवडक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। बैठकीदरम्यान पक्ष संघटन मजबूत करणे, प्रभागनिहाय तयारी, इच्छुक उमेदवारांची माहिती तसंच प्रचार यंत्रणेची दिशा यावर सखोल चर्चा झाली। संघटनात्मक पातळीवर आवश्यक त्या बदलांबाबत मार्गदर्शन करत बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। या बैठकीनंतर खासदार अशोकराव चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू असल्याचे संकेत दिले। विविध पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असून पक्षासाठी सध्या वातावरण अनुकूल असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, GK न्यूज, नांदेड। असं आहे की राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रांताध्यक्ष भाजपाचे श्री चंद्रशेखर बावनकुळे आज नांदेड मार्गे वसमतला त्यांची सभा आहे। लातूर आणि इतर ठिकाणी जाणार आहेत। ते नांदेड येत असताना मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख भेटी इथे त्यांनी घेतलेल्या आहेत। थोडक्यात त्यांनी महापालिकेच्या पूर्व तयारी संदर्भामध्ये काय अपेक्षित आहे याही बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि काही लोकांचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेत। आपण पाहिलं की माजी महापौर सतीश देशमुख, माजी महापौर आपले जयश्रीताई पावडे, आमचे पावडे त्यांची पत्नी, हे सर्व आज आणि इतरही पदाधिकारी विकी आहे आणि बाकी यांचा आज प्रवेश झालेला आहे। त्यामुळे भाजपमध्ये येणारी संख्या निश्चितच वाढत चाललेली आहे आणि याचा संकेत आहे की वातावरण हे भाजपला अनुकूल आहे। हा विषय युतीबाबत चर्चा वगैरे झाली? युती शिवसेनेशी चर्चा करण्यासंदर्भामध्ये एक 5 लोकांची समिती यांनी गठीत केलेली आहे आणि ती समिती आणि त्यांचे 5 लोक जे त्यांनी नियुक्त केलेले आहेत यांची चर्चा आज उद्या अपेक्षित आहे। राष्ट्रवादी संदर्भामध्ये अद्याप वरून काही सूचना नाही आहेत किंवा त्यांच्याकडूनही विचारणा नाही आहे। म्हणजे हा सगळे निर्णय प्रदेश पातळीवर झालेले आहेत। भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा आता सुरू झाली आहे। राष्ट्रवादी संदर्भामध्ये आज कुठे इन्स्ट्रक्शन्स आम्हाला प्राप्त नाही आहेत। ते काय त्यांनी वक्तव्य मला माहीत नाही, परंतु राष्ट्रवादीची चर्चा जर पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण आहे, नांदेड बाबतीत अजून काही त्यांच्याकडून आम्हाला सूचना प्राप्त नाही। मुंबईमध्ये काँग्रेस सोबळावर लढती आज घोषणा पण केलेली आहे गायकवाड यांनी। ठीक, काँग्रेससोबत कोणी यायलाच तयार नसेल तर त्याला पर्यायच काय शिल्लक आहे? मागच्या काळामध्ये एकतर्फी आपली महानगरपालिका होती, यावेळेस निश्चित येईल ना। भाजपचा सर्वात मोठा पक्ष भाजपच राहणार आहे आणि भाजप हा बहुमताने आपली संख्या असल्यामुळे भाजप सत्ता स्थापन मित्र पक्षाबरोबर करेल। ठीक आहे, निवडणुका आहेत, बघूया काय होतं। थँक्यू सर। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।